नमस्कार. नेक्स्ट मीडिया आणि मॅक्स इंडिया या दोन्ही चॅनल मार्फत आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि ग्रामपंचायत निवडणुकांची जी रणधुमाळी सुरू आहे याच अनुषंगाने आज आपण आढावा घेण्यासाठी कवटेमंकाळ या गावी आलो होतो. कवटेमंकाळ गावातील 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. याच अनुषंगाने आज आपण बातचीत करत आहोत. मॅक्स इंडियाचे संपादक श्री अर्जुन करपे सर आपल्यासोबत आहेत. यांच्याशी आपण या 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत आपण सध्या कवटेमंकाळ तालुक्यामधील काही गावांचा आढावा घेणार आहोत. मात्र याच अनुषंगाने या ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका ज्या लागल्या आहेत, गटतटाचं जे राजकारण होणार आहे या सर्व घडामोडींविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अर्जुन करपे सर. तेव्हा सरांच्याकडून आपण या सर्व लेखाजोखा त्यांच्याकडूनच मांडून घेणार आहोत. नमस्कार सर. सर्वांना नमस्कार. आपल्या या ग्रामपंचायतची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे. नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. येत्या 5 नोव्हेंबर रोजी या निवडणुका पार पडणार आहेत. कवटेमंकाळ तालुक्यातील जवळजवळ 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पार पडत आहेत. या निवडणुकांची महत्त्व असं आहे की आगामी ज्या निवडणुका होणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आमदारकी असेल, खासदारकी असेल, या सर्वच निवडणुकीच्या दृष्टीनं या 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुका खूप महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. एकंदरीत कवटेमंकाळ तालुका म्हटलं की आपल्या सर्वांच्या समोर येतं की गटातटाचं राजकारण. इथं गावागावामध्ये गटातटाचं राजकारण अगदी भिनलेलं आहे. निवडणुका या पक्षीय पातळीवर न होता आजवर या गटातटाच्या लढाईमध्ये लढल्या गेलेल्या आहेत. आणि आत्ताच्या सुद्धा या 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुका गटातटाच्या लढाईमध्ये लढल्या जाणार आहेत. त्या कशा लढल्या जाणार आहेत हे आपण निश्चितच याचा आढावा घेणार आहोत. 20 ग्रामपंचायतीपैकी मळणगाव, करोली टी, आगरंदुळगाव, कोकळे, दुधेवावी, ढालगाव, देशिंग अशी ही मोठी गावं आहेत. या गावांच्यावरती सर्वांचं लक्ष आहे. या गावामध्ये नेमकं काय परिवर्तन होतं आहे, इथली जनता कुणाला कौल देते, यावर भविष्यातील तालुक्याचं बरंचसं राजकारण अवलंबून आहे. एकंदरीत गटतट पाहता माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचा एक इथं प्रबळ गट मांडला जातो. त्यानंतर आमदार सुमनताई पाटील यांचा एक प्रबळ गट मांडला जातो आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचाही गट इथं मांडला जातो. आणि त्या कालोकाल विजय अण्णा सगरे यांचाही गट या ठिकाणी अस्तित्वात आहे. आता ह्या सर्वच गटातटाच्या मध्ये ही हातगाईची लढाई होणार आहे. एकंदरीत पाहता ढालगाव हे कवटेमंकाळ तालुक्यातील अतिशय महत्त्वाचं गाव आहे. कवटेमंकाळ शहरानंतर इथली बाजारपेठ मोठी आहे, अर्थव्यवस्था मोठी आहे आणि राजकीयदृष्ट्या ढालगाव हे अतिशय महत्त्वाचं गाव पूर्वेकडील मानलं जातं. ढालगाव या गावावरती त्या पूर्वेकडील गावांचा बराचसा निकाल अवलंबून असतो. आता या गावामध्ये अगदी चिंधड्या उडलेल्या आहेत. नेमकं कोण कुणाकडे आहे हे जनतेलाही कळणं झालेलं आहे की बाबा नेमकं कोण कुणाचं काम करते. इथं आमदार सुमनताई गट हे अस्तित्वात आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे चाणक्य समजले जाणारे सुरेश पाटील यांचाही इथे गट अस्तित्वात आहे. नंतर खासदार संजय काकांचा गट आहे, सगळ्यांचा गट आहे आणि अजितराव घोरपड्यांचा गट आहे. परंतु आता इथल्या या ढालगावातली होणारी जी निवडणूक आहे ती नेमकी कुणाच्यात लढली जाणार असा प्रश्न आता तिथल्या जनतेला पडलेला आहे. सुमनताई पाटील यांचा गट एकीकडे आहे, सुरेश पाटील यांचाही गट एकीकडे आहे. एकंदरीत एन प्रकारे सत्ता आपल्याकडेच कशी राहील अशी काही प्रयत्न तिथं राष्ट्रवादीकडूनही चालू आहेत. त्यामुळे ढालगावातील जनता नेमकं कुणाच्या पाठीमागं जायचं आणि कोण कुणासोबत आहे ह्या अगदी म्हणजे विचलित झालेले आहे. त्यामुळं तालुक्याचं लक्ष ढालगाव या गावावर लागलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचं गाव त्या भागातले येतं ते दुधेवावी. दुधेवावी अशा अर्थाने चर्चेत आहे की तिथं माजी सभापती चंद्रकांत हक्के जे ढालगाव भागामध्ये आणि त्यांची नेहमीच राजकीय भूमिका ही महत्त्वाची ठरलेली आहे. त्यांच्या पत्नी राधाबाई हक्के ह्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. ते स्वतः चंद्रकांत हक्केही होते. त्यांचा मुलगा विकास हक्के हाही पंचायत समितीचे सभापती होते. एकंदरीत दुधेवावीमध्ये हक्क्यांच्या विरोधामध्ये गाव त्यांचा अजितराव घोरपडे गट आणि इतर जे काही सुप्त गट असेल तो एकवटलेला आहे. एकंदरीत या दुधेवावी गावामध्ये हक्क्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे आणि
आदित्यराव घोरपडे यांचा गट कोणत्याही परिस्थितीमध्ये हाकेंच्या हातातून सत्ता कशी काढून घ्यायची या प्रयत्नात आहे. त्यामुळे या दुधेबाई गावाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आपल्याला दिसून येतं. हाकेंची लढाई ही प्रतिष्ठेची आहे, कारण आगामी निवडणुकामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, याच्यामध्ये हाकेंची भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळं त्यांना दुधेबाई हे गाव निवडून आणणं तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये हाकेंचा पाडाव करायचाच असा चंग आदित्यराव घोरपडे गटानं आणि त्यांना मदत करणाऱ्या इतर गटानं त्या ठिकाणी मांडलेला आहे. त्यानंतर आपल्या या तालुक्यातलं दुसरं सगळ्यात मोठं गाव येतं देशिंग. देशिंग हे पश्चिमेकडील आपल्या तालुक्यातलं गाव येतं. या ठिकाणी राष्ट्रवादी विरोधामध्ये आदित्यराव घोरपडे गट, खासदार संजय काका गट असं एकंदरीत त्या देशिंग गावामध्ये सध्याचं वातावरण आहे. आता 25 तारखेला माघार झाल्यानंतर सर्वच गावातील पॅनल निश्चित होतील, परंतु देशिंग गावामध्ये ह्या वर्षीची जी ग्रामपंचायतीची लढाई आहे अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाणार आहे. या गावामध्ये जी कोळेकर कुटुंब आहे हे राजकीयदृष्ट्या केंद्रस्थानी आहे आणि या कोळेकर कुटुंबाला धक्का देण्यासाठी आता संपूर्ण गावातील तरुण एकत्र झाल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे. तिथं संभाजी पवार म्हणून ज्येष्ठ नेते आहेत, ते सर्वांना एकत्रित घेऊन या राष्ट्रवादीचा या ठिकाणी पाडाव करायचा असा चंग त्यांनी त्या ठिकाणी बांधलेला आहे. एकंदरीत या गावामध्ये आजवर असलेली कोळेकर कुटुंबाची सत्ता आणि विरोध पाहता कोळेकर कुटुंबाला या वर्षीची निवडणूक या ठिकाणी जड जाण्याची निश्चितच शक्यता मानली जाते. त्यानंतर आपण वळूया आता कोकळे या गावी. कोकळे या गावामध्ये सद्यस्थितीला पॅनेल जरी 25 तारखेला निश्चित होणार असली तरी काँग्रेसचे नेते धनाजी पाटील, आदित्यराव घोरपडे गटाचे नेते सचिन पाटील आणि इतर त्यांचे सहकारी विरोधामध्ये राष्ट्रवादी, मग माजी सरपंच धनाजी भोसले असतील, उपसरपंच विजय तोडकर असतील, अशी एकंदरीत एकमेकाच्या विरोधात ही फळी उभा राहिलेली आहे. या कोकळे गावामध्ये आत्ता जी लढाई होणार आहे ती हातगाईची लढाई होणार आहे. कारण इथं राष्ट्रवादीला आपला गड ठेवायचा आहे, तर विरोधक कोणत्याही परिस्थितीमध्ये हा गड जिंकायचाच ह्या हेतूनं कामाला लागलेले आहेत. आता उद्या निश्चित होईल की पॅनेल कसं होतंय आणि यावरून इथं हातगाईची लढाई होईल. त्यानंतर आपण तालुक्यातलं दुसरं गाव आहे आगरंधुळगाव. आगरंधुळगावमध्ये आदित्यराव घोरपडे, खासदार संजय काका पाटील आणि राष्ट्रवादी असा सामना होणार आहे. आता या गावामध्ये खासदार संजय काका पाटील आणि आदित्यराव घोरपडे यांचा गट एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती एकत्र येतील आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी असा सामना या ठिकाणी होणार आहे. परंतु धुळगावची लढाई यावर्षी महाराष्ट्रात चर्चेला जाईल अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे. कारण अग्रणी फाउंडेशनच्या माध्यमातून एक युवक त्या ठिकाणी निवडणुकीच्या सरपंच पदाच्या रिंगणात उतरलेला आहे. शिवदास भोसले नावाचा जो युवक आहे हा या गावामध्ये अग्रणी पाणी फाउंडेशनचं काम करतो आणि त्याचं काम बघितलं तर घराघरापर्यंत त्यानं अनेक विविध उपक्रम राबवलेले आहेत आणि त्याचे उपक्रम त्याला खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे सम्राट भोसले म्हणून युवा नेते आहेत, यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच म्हणून चंग लावलेला आहे. तर धुळगावची निवडणूक ही राज्यामध्ये एक चर्चेचा विषय ठरणारे आहे, कारण तिथं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना होण्याची दाट शक्यता आहे. आपण बघणारच आहोत तिथं निश्चित काय होणार आहे. पण या गावामध्ये परिवर्तन होण्याच्या माध्यमातून पावलं पडलेले आहेत अशी एक आपल्याला आपल्या जनमत सर्वेच्या माध्यमातून माहिती मिळालेली आहे. त्यानंतर कोर्ली टी गावामध्ये सुद्धा राष्ट्रवादी विरोधात आदित्यराव घोरपडे असा सामना होणार आहे. इथं सुद्धा अगदी टोकाची लढाई होणार आहे. त्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये जे काही वाड्या वस्ती आहेत या वाड्या वस्ती लढाईसुद्धा अवघ्या 1-2 मतामध्ये हातगाईवर होईल. निश्चितच कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये आत्ता जो ग्रामपंचायतची रणधुमाळी चालू झालेली आहे ही भविष्यातील निवडणुकांच्यावर परिणाम करणारी आहे. त्याचा परिणाम ह्या सर्वच निवडणुकांच्यावरती होणार आहे आणि ही निवडणूक पक्षीय पातळीवर न होता व्यक्तिगत गटतट या गटातटाच्या पातळीवरच होणार आहे हे आपल्याला निश्चित म्हणावं लागेल.
आता आपण चर्चा केली. या चर्चेमध्ये गटतटाचं राजकारण म्हटलं की प्रत्येकजण आपला आपला गट कसा पुढं जाईल याची रस्सीखेच चालू आहे. मात्र या रस्सीखेचाचे परिणाम जे होणार आहेत ते कशा पद्धतीनं होतील असं आपल्याला वाटतं? आता तसं पाहिलं तर या तालुक्यामध्ये स्वतःचा गट कसा स्ट्रॉंग होईल, बळकट होईल याकडे प्रत्येक पक्षीय पातळीचा नेता, पक्षातील नेता हा लक्ष देत असतो. याचा परिणाम असा होणार आहे की भविष्यातील ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांच्या वरती सुद्धा गटतटामध्ये ही निवडणूक विभागली जाईल पुढची सुद्धा. आणि या ग्रामपंचायतीचा जो काय म्हणजे राग असेल तो पुढच्या निवडणुकीमध्ये निश्चित उतरेल आणि गटातटामध्ये माणसं विभागली जातील, पक्षाला बगल मिळेल असं मला वाटतं. पण या सगळ्या भूमिकेमध्ये सामान्य नागरिकांची भूमिका किंवा सामान्य नागरिकांचं या निवडणुकीकडे बघण्याचा कल कसा आहे असं आपल्याला वाटतं? आता जो आपल्या नेक्स्ट मीडिया आणि मॅक्स इंडियाच्या वतीने जे आपण तालुकाभराचा कौल घेतलेला आहे, या कौल पाहता जी माणसांची मानसिकता आहे, मतदारांची जी मानसिकता आहे की बाबांनो आम्हाला विकास पाहिजे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठलीही सोय होत नाही, दिवाबत्तीची सोय असेल, ज्येष्ठ नागरिकांचे काही प्रश्न असतील, गावातील काही गटारीची अस्वच्छता असेल, स्वच्छ पिण्याचे पाणी असेल, अशा अनेक समस्या या गावगाड्यामध्ये आहेत. आणि या समस्याकडे हे नेते मंडळी लक्ष देत नाहीत. फक्त निवडणुकीपुरतं गावात येतात आणि मतदारांचा उपयोग करून घेतात आणि एकदा निवडणूक झाली का ती ठेकेदारी त्यांची गावातील कामं घेणे यामध्ये ते व्यस्त असतात. हे जनतेच्या निश्चितच लक्षात आलेलं आहे. आता तर एक एवढा मोठा फंड आहे की जल जीवन मिशनची कामे या तालुक्यात भरपूर चालू आहेत. या जल जीवन मिशन म्हणजे गाव पुढाऱ्यांना एक गलेलठ्ठ एक तुपाचं भांडच ठरलेलं आहे खाण्याचं. हे जलजीवन मिशन म्हणजे लाखो रुपये यांच्या घशात या माध्यमातून जाणार आहेत. ही जनता डोळ्यानं बघतीये, परंतु नाविलाज आहे, कारण वरिष्ठ लेवलचे पुढारी आपलं राजकारण सांभाळण्यासाठी या गाव पुढाऱ्यांना जपतात, त्यांच्या घशामध्ये कामं घालतात आणि त्यामुळं या मताच्या राजकारणामुळं या सर्वसामान्य जनतेचा विकास होत नाही, गावगाड्याचा विकास होत नाही. आता रस्ते केलं, काँक्रिटीकरण केलं, PM ब्लॉक केलं, ही रुटीनची कामं आहेत. हे कुणी कुठल्या गाव पुढाऱ्यांना काय स्वतःला लय म्हणजे ऊर बडवायचं कारण नाही की मी अमुक केलं तमुक केलं. ती शासनाचा निधी होतो, ही कामं होत जातात. पण वेगळं असं काहीतरी गावात करावं, पेरे पाटलांच्या सारखं गावात काहीतरी करावं, राळेगणी सिद्धीसारखं राळेगणी काहीतरी करावं, असं काही इथल्या तालुक्यातील पुढाऱ्यांच्या मनात नसतं. केवळ जनतेला निवडणुकीपुरतं मटणाचा तुकडा आणि दारूची घोट द्यायचा आणि कशी तरी मतं वळवून ग्रामपंचायत आणायची आणि परत 5 वर्षे ठेकेदारी करत बसायची, हा इथल्या पुढाऱ्यांचा फंडा आहे आणि तो या जनतेला मोडून काढावा लागेल तरच गावचा विकास होईल. आता आम्ही जेव्हा गावोगावी भेट दिली, तिथल्या गावांमधील नागरिकांची मतं जाणून घेतली. खास करून आम्ही दुधेभावीचं बोलू इच्छिते. दुधेभावीमध्ये आम्ही पाहिलं की बाबा तिथले दोघेजण पंचायत समितीमध्ये सभापती या पदावर कार्य केलेलं आहे. मात्र तिथल्या गावातला रोष पाहिला तिथल्या नागरिकांचा की बाबा तिथं स्वच्छता नाही आहे, दुर्गंधी पसरलेलं सगळं साम्राज्य आहे, मग पाणीसुद्धा तिथं प्यायला मिळत नाही, अशी अवस्था आता सध्या तिथं पाहायला मिळते. मग या सर्व गोष्टींबाबत आता सध्या लोकांच्याकडून जो रोष येतोय त्यामध्ये मग तुम्हाला वाटतंय का आता ही जी इलेक्शन आहे, ह्या इलेक्शनच्या मुळे तरी किमान हे पाण्याची सुविधा देणं किंवा शेतीला पाणी पुरवठा करणं या गोष्टी होतील का? निश्चितच तुम्ही जर डालगाव भागातलं राजकारण बघितलं तर ते एका दृष्टीनं आजवर व्यक्तिकेंद्रित राजकारण आणि म्हणजे अगदी त्याला काय म्हणतो आपण पैशाच्या बळावरचं राजकारण त्या भागामध्ये चालतं. दुधेभावी गाव हे निश्चितच तालुक्याच्या राजकीय पटलावरचं एक चर्चेतलं गाव आहे. कारण सुशिक्षित वर्गच आज त्यांच्या विरोधात उभारला असं आम्हाला थोडक्यात दिसून आलं. जे बाबा सुजाण नागरिक आहेत, जे रिटायर्ड आहेत, मोस्टली ज्येष्ठ नागरिक आहेत, तेच आज विरोधाच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळाले. निश्चितच जर त्या दुधेभावी गावामध्ये हक्क्यांच्या विरोधामध्ये जनशक्ती एकवटते असं चित्र आहे आणि ते निश्चितच या दुधेभावी गावामध्ये अतिशय हातगाईची लढाई होणार आहे, यात काय अजिबात शंका नाही. हक्केंना सुद्धा प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव आहे, ते अनुभवाच्या जोरावर आजपर्यंत प्रत्येक निवडणूक जिंकत आलेत. परंतु यावेळची जी दुधेभावी गावची निवडणूक आहे, दुधाळ नावाचे रिटायर एक पोलीस अधिकारी कोणतरी आहेत, हे अशी टीम घेऊन सगळे कोंडिबा पाटील असतील, खाजा खाटीक असतील, अशा अनेक मंडळी
यांनी हक्क्यांच्या विरोधामध्ये कोणत्या प्रकारे पाडाव करण्यासाठी चंग बांधलेला आहे आणि गावातील समस्या घेऊन त्या हक्क्यांच्या विरोधात उतरलेल्या आहेत. निश्चितच याचा परिणाम या निवडणुकीवरती होणार आहे. आता त्याला फेस हक्के कसं करतात आणि आदित्यराव घोरपडे गट कसा त्यांचा विरोध मोडून काढतो याकडे आता आपण पाहत राहायचं आहे. आपण ढालगावमध्ये आम्ही गेलो होतो. ढालगावमध्ये पाहिलं की बाबा भाजी मंडईचा जो प्रश्न प्रलंबित आहे त्याच्यावर जे भाजी मंडईमध्ये जे भाजी विकायला बसतात त्यांनी रोष व्यक्त केला तो वेगळाच. मात्र तिथं जे दुकानदार होते त्यांनीही सांगितलं की तिथला रस्ता आम्ही आता एक 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक होते, ते गुरुजी होते, शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक होते. ते म्हणाले मी जसं मला कळते तसा हा रस्ता आहे असाच आहे. मग ते या सगळ्या गोष्टींच्या ज्या घडामुळे मी अजिबातच विकास झाला नाही तरीही एखादा पक्ष तिथं निवडून येतो किंवा एखादा गट तिथं निवडून येतो, याबद्दल आपल्याला काय वाटतं? आता तुम्हाला सांगतो ढालगाव हे गाव तालुक्यातील एक मोठं गाव आहे आणि कवठेमंकाळ शहरानंतर ढालगावची ही मोठी व्यापारपेठ आहे. तिथनं रेल्वे लाईन गेलेली आहे, रेल्वे स्टेशन आहे. तुम्हाला सांगतो तिथं आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते, शेळ्या मेंढ्यांचा मोठा बाजार होतो. असं असताना देखील त्या ढालगावचा विकास अगदी म्हणजे 0.2% झाला असं मला म्हणावं लागेल. आजपर्यंत कोणतेही लोकप्रतिनिधी असू देत त्यांनी ज्या प्रकारे ढालगाव गावाचा विकास होणं अपेक्षित होतं तो अजिबात ढालगावचा विकास झालेला नाही. अगदी बाजारपेठेचा तिथं विकास जर केला तर एक मोठी व्यापारपेठ त्या भागामध्ये येऊ शकते, उपलब्ध होऊ शकते. बाजारपेठेचा विकास झालेला नाही त्या ठिकाणी. त्यामुळं ते शेड काहीतरी मताच्या राजकारणासाठी कधीतरी शेड मारून दिलं जातं, परत ते पत्रे घेतले जातात. अतिक्रमणाचा तिथे विषय आहे आणि जे गाव पुढारी आहेत ते गाव पुढारी अनेक नेत्यांना तिथं धरून आहेत. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला तिथला गाव पुढारी धरून आहे आतल्या अंगानं. त्यामुळे त्यांना गावचा विकास महत्त्वाचा आहे असं मला वाटत नाही. त्यांना तिथलं गटातटाचं राजकारण महत्त्वाचं आहे. माझा माणूस कसा निवडून येईल याकडे तिथं सध्या तरी म्हणजे हे नेते मंडळी बघत आहेत. परंतु ढालगावचा विकास हा झाला पाहिजे यासाठी ढालगावची जनता ॲग्रेसिव्ह आहे. तिथनं मोठी रेल्वे लाईन गेलेली आहे. रेल्वे लाईनच्या शेजारी अनेक जमिनी आहेत. तिथं त्या ठिकाणी गाव गाड्यातील पुढाऱ्यांनी ठरवलं किंवा लोकप्रतिनिधींनी ठरवलं तर उद्योगधंदा त्या ठिकाणी वसला जाऊ शकतो. आणि ढालगाव हे गाव, या ढालगाव सध्या कापडपेठेला प्रसिद्ध आहे. ढालगावात अनेक कापड उद्योग व्यावसायिक दुकान मोठे आहेत. या ठिकाणी विजापूरपासून सोलापूरपासून अगदी माणसं त्या ठिकाणी कपडे खरेदी करायला येतात. परंतु गाव अंतर्गत तुम्ही जर फिरला ढालगावमध्ये तर कुठंही रस्त्यांची असुविधा आहे, गटारींची अस्वच्छता आहे. बाजारपेठ कुठंतरी व्यवस्थित सेटल करावी असा एक मुद्दा त्या ठिकाणी आहे. हे सगळे प्रश्न आता या निवडणुकीमध्ये ढालगावच्या जनता ह्या पुढाऱ्यांना विचारेल असं एक मला ठिकाणी वाटतं. आणि ढालगावचा विकास करण्यामध्ये सध्याचे लोकप्रतिनिधीही अपयशी ठरलेले आहेत आणि गाव पुढाऱ्यांचा तर विषयच नाही. ते अगदी कुठल्या पुढाऱ्यांच्या विरुद्ध बोलायला सुद्धा तयार नसतात. त्यांनी जनतेची मतं जाणून घेणं गरजेचं आहे आणि गावच्या विकासाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आता हे झाल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका. आता आगामी काळामध्ये आपल्याकडे जिल्हा परिषद आहे किंवा आपल्याकडे आमदारकी असेल, खासदारकी असेल, तर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल हा या निकालाचा परिणाम पुढच्या येणाऱ्या निवडणुकींवर कसा होईल असं आपल्याला वाटतं? निश्चितच या ज्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे याचा थोडाफार म्हणण्यापेक्षा एक 50% परिणाम हा आगामी निवडणुकावरती होणार आहे. कारण आता जो गावगाड्यातला संघर्ष आहे तो संघर्ष विझण्याआधीच या पुढच्या निवडणुका लागतील आणि त्यातला तो संघर्ष त्या निवडणुकामध्ये उफाळून येईल आणि मग हा माझा गट, हा तुझा गट, परत ही माणसं विभागली जातील आणि त्याचा परिणाम निश्चितच आगामी निवडणुकावरती होईल. गटातटाचं राजकारण झालं, त्यामध्ये आता निवडणुकांवर काय परिणाम होईल हे देखील तुम्ही सांगितले की बाबा 50% तरी परिणाम निश्चितच होईल आणि कदाचित आत्तापर्यंत ज्यांची सत्ता होती ते कुठंतरी आता मागे पडतील आणि विरोधकांना संधी मिळेल. तर या संधीचं सोनं होईल न होईल हे भविष्य आहे. मात्र आता जे आमदार खासदार आहेत, जे बाबा वरिष्ठ लेवलचे जे आता सध्याचे आहेत नेते मंडळी, तर यांच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक कशी आहे असं आपल्याला वाटतं? आता ह्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत ह्या जनतेपेक्षा ह्या नेत्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण या वरिष्ठ नेत्यांना या ग्रामपंचायतीमध्ये अगदी यांनी इंटरेस्ट घेतलेला आहे, अगदी तळागाळापर्यंत. यांचे कोण सुयसहायक असतील किंवा यांचे पहिल्या फळीतील कार्यकर्ते असतील, अगदी तळागाळात जाऊन आपल्या गटाची सत्ता कशी येईल एकंदरीत पाहता की कुठल्या तरी पॅनलमधनं आपली जर तिथं पॅनल नाही लागलं तर इकडं 2 घुसवून आपला मेळ कसा होईल आणि आपली पोळी कशी राजकीय भाजेल
याकडे नेते मंडळी लक्ष देताना दिसून येतात. आता जर तालुक्यातला तासगाव कवटेमंकाळचा संघर्ष पाहता, खासदार संजय काका पाटील, आमदार सुमनताई पाटील आणि माजी राज्यमंत्री आदित्यराव घोरपडे असा हा तिहेरी संघर्ष आहे. आणि या तिन्ही गटांना या 20 ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गटाची सत्ता अबाधित ठेवणे गरजेचं आहे. त्यामुळे तिन्ही गट मोठ्या ताकदीनं कामाला लागलेले आहेत. परंतु या 20 गावातील आता जनता काय कौल देते, विकासाला प्राधान्य देते का गटातटाला प्राधान्य देते, हेही आपल्याला बघावं लागणार आहे. परंतु आत्ताचा जर आपला कौल बघितला तर जनतेमध्ये या म्हणजे बऱ्यापैकी जे इव्हेंट मॅनेजमेंट करणारे नेते आहेत, जे फक्त निवडणुकापुरते येतात आणि आपला गट वाढवायला बघतात, अशा नेत्यांच्या विरोधामध्ये एक सुप्त लाट आपल्याला दिसू लागलेले आहे. भविष्यामध्ये मी जे तुम्हाला आज सांगतोय की इव्हेंट मॅनेजमेंट करणारे जे काही नेते आहेत यांच्या विरोधामध्ये कवटेमंकाळ तालुक्यात एक लाट आपल्याला आलेली पाहायला मिळेल. हे निश्चित आहे, मी आज सांगतोय भविष्यातील. त्यामुळं खासदार संजय काका पाटील असतील, आमदार सुमनताई पाटील असतील आणि माजी राज्यमंत्री आदित्यराव घोरपडे असतील, या तिन्ही नेत्यांच्या दृष्टीनं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. त्या 20 ग्रामपंचायती आणि ही तिन्ही गट मोठ्या ताकदीनं कामाला लागल्याचं चित्र या तालुक्यात आहे. आता बघूया येणाऱ्या 6 नोव्हेंबर रोजी, 5 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 6 नोव्हेंबरला कुणाचं पारडं या तालुक्यामध्ये जड आहे निश्चितच कळेल. अजून एक 4 ते 5 दिवसांनी ज्यावेळी इलेक्शनचा पहिला टप्पा प्रचाराचा पार पडेल त्यावेळी आम्ही तुमच्यासमोर निश्चित येऊ आणि त्या 4 ते 5 दिवसामध्ये प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात बाबा कुणाचं पारडं निश्चित जड होईल याचा 100% जनमताचा कौल आम्ही या जनतेसमोर ठेवू आणि त्यामध्ये कुठेही फरक पडणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो. कवटेमंकाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज आपण इथं आलो होतो आणि आपण इथं जे आपल्यासोबत आहेत मॅक्स इंडियाचे संपादक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत अर्जुन करपे सर, यांच्याशी आपण बातचीत केली आहे की बाबा या ज्या 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर यांचा परिणाम आगामी होणाऱ्या निवडणुकांवर कसा होईल, त्यासोबतच जे प्रतिष्ठित नेते मंडळी आहेत यांच्यावर त्याचा परिणाम कसा होईल हे देखील आपण जाणून घेतलेलं आहे. तर आता नागरिकांचा कौल हा कुठं असणार आहे, विकासाकडे असणार आहे की बाबा जे आता सध्या सरांनी सांगितलं की इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या नेते मंडळींकडे कौल असेल, हे येणाऱ्या निवडणुकीचं निकालानंतरच हे स्पष्ट होणार आहे. मात्र या सर्व गोष्टींची चर्चेअंती इतकंच सांगू शकते की बाबा निवडणुकीचा निकाल हा गुलदस्त्यात आहे, हेच तेवढं खरं आहे.